तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत एक नंदी आहे, तो गुलालाचा बादशाह आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच. आणि असा हा नंदी नक्की कुठला आहे, याचे सहकारी आहेत, टीम आहेत आणि जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या नंदीचं नाव सांगा. हरण्या. हरण्या नक्की कुठला आहे हरण्या? सातारोडचा. सातारा रोडचा हरण्या. काय सांगाल, कुणाच्या नावाने पोहतो गाडी मैदानामध्ये? पप्पू गाडगे, विशाल गाडगे, सातारोड. त्यांच्या नावाने, त्यांच्याच मालकीचा आहे. हो, नक्की कुठला आहे हरण्या? म्हणजे खरेदी केलेली आहे की कसं खरेदी काय? केली आपण. दुसरा होता तेव्हा खरेदी केली. होय. आता किती महिने झाले तरी तुमच्याकडे? त्याला किती 2 वर्ष? महिने झाला आता. तुमच्याकडे हा, काय सांगाल, कसा पळ वगैरे त्याचा काय? पळ खालनं 2-3 उड्या कमी जातो बर आणि मोरच्या रानातले पळतो. बर. त्याची थोडीशी कामगिरी सांगा. थोडीशी कुठं काय गट काढला, सेमी काढला, फायनल काढला, एक चुरशीच्या लढती थोडीशी सांगा. कुर्शीच्या लढती म्हणजे कोरेगावात कडेनं गाडी लागली होती 1 नंबर तासाला. कधी? कोरेगावच्या अड्ड्यात. बर. कुठलं वाद्य होतं नक्की? हिंद केसरी होतं का? महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी मध्ये. बर. हा. त्या मैदानामध्ये आणि बैल बाहेर नव्हता डाव्यानं. बर हा, आणि मध्ये मोठ्या मोठ्या गाड्या होत्या. बर आता वाटलं पण नव्हतं की आपण कडनं सिमी काढू, बर. पण तेव्हा बैलानं तेव्हा बाहेर दाखवून दिलं की तो हरण्या काय चीज आहे हो. आणि ते एक सार्थक झालं तुमचं. तीच मैदान आहे, असं लय मैदान आहे की बैल कडनं पळून राहिलाय. तरी थोडी आठवणीतली हो. थोडी आता परवा दिवशीच आहे का नाही, कडनं गट काढलाय आणि कडनं सिमी काढलाय. कुठलं मैदान होतं? कोरेगावातच. कोरेगावाच्याच मैदानामध्ये. काय नक्की नियोजन फसतंय का काय? एवढा नंदी पळतोय आपला टॉपनं, एकटा गाडी ओढतोय का? हा, एकटा गाडीवर. म्हणजे काय होतं, नियोजन फसतंय का? मोठी पैर नाही होत. मोठं पैर होत नाही ती. कारण की एकटा नंदी पळून चालत नाही, दुसरा पण बैल पळावा लागतो. हा, असं वैशिष्ट्य काय आहे त्याचं? दोन्ही खांदे पळतो तुम्ही म्हणला. दोन्ही खाली. जास्त कसं कुठं गाडी ओढतो जास्त करून? खालनं 50 फूट गेला का नाही, तर तिथनं पुढं गाडी ओढणार बर. आणि साईडची गाडी पास होऊन देणार नाही. तुमच्या टीमबद्दल सांगा थोडीशी माहिती. कशी काय? एवढे मॅनेजमेंट होणं एवढी सोपी गोष्ट नाही. कसं मॅनेजमेंट करता तुम्ही? ते आपला चुलत भाऊ आहे, काकांचा पोरगा. बर तो पण काय, ही भाऊ आहे सगळी. बर हे आपलं करंट ड्रायव्हर शिवतर. बर त्यांच्याशिवाय बैलच पळत नाही. बर. त्यांच्याकडे द्या जरा. नमस्कार ड्रायव्हर. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा लोकांना. मी करण डायव्हर शिवतरचा. बर. कसं काय या बैलगाड्या क्षेत्रात कधीपासून आहे तुम्ही? एक 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष. कुठल्या कुठल्या गाड्या चालवल्यात तुम्ही? चांगली चांगली बैल आणल्या तो हरण्या. तर तुमचा गोठचा सारजा आदत होता तेव्हा पण मी हाणला या. तेव्हापासून हाणला. पहिलं 2 मैदान मीच गोलाल करून दिलता गोठच्या सारजाला, बर कोरेगाव फाटीला. परत तुम्हाला सांगतो अंजीर का डायव्हरची आपशींचे ते दगड बिगड पाहिजे का, त्यांची सगळी बैल मीच पळवली. टॉपच्या गाड्या तुम्ही पळवल्यात. चांगली चांगली पळवली. आणि ते डवळचा घोट, तातावड्याचा मैब्या, अशी बरेच बैल पळवली ती. बर. काय सांगाल, आपल्या तुमचा हरण्या जो आहे तो तुमच्याशिवायच पळत नाही, काय सांगाल? नाही, तो आदत असल्यापासून शिवतरमध्ये जाता, शिवतरमधूनच खरेदी केलेला आहे. बर आदत असल्यापासून मीच गाड्या हाणतोय आणि बैलाचं सगळं माहिती आहे, बैल कुठं काढायचा, काय करायचं. आणि बैल दुसऱ्या ड्रायव्हरला एवढा पळत नाही आणि खालनं उठून पण जात नाही दुसऱ्या मागाशी. समजा की तळाचा बैल घातला तरी बैल खालनं काढून घेणं भागही वासरू घातलं तरी बरोबर आहे. ती दुसऱ्यांना जमत नाही. आणि काय काय बैलाचा असा विषय की गाडी वरटॅक करताना बैल हाणते बाकी ड्रायव्हर, ह्या बैला हाणायला लागत नाही, नुसता गोंडा उचलला ते बैल गाडी घेऊन जातो. ही बाकीच्यांना ही कळत नाही ह्या बैलाचं. काय काय भेटते ती बैलाची गाडी हाणाय का, तर बांधते ती बैल सामन्यांना तोंड टाकून बाहेर जाईल म्हणून. असा मोकळा पडला तरी त्याला सावध ठेवायला लागतो सारखा. काय चालकपणा कसा करावा लागतो नक्की सांगा जरा लोकांना. आजपर्यंत कधी सांगितलं ड्रायव्हरनी काय करावं लागतं नक्की? लय चालकपणा करावा लागतो. आता ह्याच्यात पाठीमागचं मैदान कोरेगावचं झालेलं, ह्या बैलाला मुळात तळ कमी, त्यात कमी त्या वासराला तळ, म्हणजे ती वासरू खालनं केलं तर 2 उड्या भागात टाकत नव्हतं, बैल तरी आवली टाकायचा. बर बर. गाडीचं तोंड अक्षरशः तुम्हाला सांगतो दुसऱ्या गाडीवर तोंड करून उभं केलं होतं, हला दोन्ही बैल उचलली तेव्हा गाडी 2 उड्या सरळ झाली. गटाला तरी एकदा वासराव एकदा बैलाव अशी करून सगळ्यात मागे गाडी पळून मोर बैलानं गाडी लावली. आणि बैलाचं रेकॉर्ड आहे, जेव्हा जेव्हा कोरेगावला मैदान झाले ती 1 नंबर असू नाही तर 8 नंबर असू द्या, कुठलीही कड लागली तरी बैल तिथं फायनल राहतो का? प्रत्येक बैलाला प्रत्येक कसलं वेगळी वेगळी, म्हणजे कुठलाही नंदी असू द्या, फाटी आला की त्याचं जेवढा पला गावल बैलाला, तर बैलाला खालचं रान कमी, बैल खालनं 50 फूट झाल्यावर पळायला सुरुवात तर किती पल्ल्याचं रान तरी 800, 700, 800च्या पुढचं रान पाहिजे. तेव्हा तो कामगिरी करतो. जेव्हा तळात बैल ज्या दिवशी तळ काढेल त्या दिवशी 600 फुटाला कुणाला पण मारतो. मग तर कुठल्या नंदीवर जास्त पोहतो, आदत, दुसा की ओपन? नाही, त्याला फक्त शहाणा खालच्या 2 उड्या खेळ वाढला ना, मग कडेच्या बैलानं किती पण पळू द्या, अंगाव पालतं पडून पळू द्या, नाही तर कसा पण द्या, बैल एकटा गाडी खेळ घेऊन पळतो. बैलाचा थोडीशी काय होतं, एवढा बैल पळतो पण थोडीशी पायऱ्याला अडचण होती माणसाला. विषय काय होतोय, मोठा बैल मागायला गेलं की मेन मुद्दा माहिती वाईट, आणि बैल एवढा पळतो की बैला एवढ्या जमा 2 उड्या झाल्या
की बैल मोहर कुणा पण होतो. फक्त खालचा विषय आहे, खालच्या बैलांना लय धक्का दिला तर बैला धक्का फक्त सहन होत नाही. सहन होत नाही. बैल कारण चालूच बाहेर जातो. बरं. जेवढी खेळव बैल असतील ना एवढा बैल पोहतो. आता आम्ही अभिजित भाईंच्या बाजावर पळलो होतो कोरेगावातच. गाडी कुणाला वाटलं पण नाही लागल म्हणून शेवटच्या 100 फुटात बाजा ह्यानं अशी बागदिशी ओढून गाडी लावली होती. ड्रायव्हर तुम्हीच होता का? हो, मी ड्रायव्हर होतो. काय सांगा, तो पण एक चांगला नंदी हो आहे. चांगला म्हणजे चांगला, त्याला गाडी तुला मला पळत होती. सीमेला झाली व्हायचं आमच्यापासूनच पुढं मागं सरण्यात. बैल काय आहे, ह्याच्याशिवाय बैल सुटत नाही. बैल दुसरी माणसं कडेला आली तरी बैल माराय पडतो पालता. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय सातारा रोडकरांचा हिंद केसरी हरण्या आता सध्या महाराष्ट्रामध्ये तो गुलालाचा बादशाह आहे. काय होते, सगळ्यात जाईल त्या मैदानामध्ये गुलाली मिळवतोय. रात्रीच आता गेल्या मैदान इथंच झालं चोराडचं शेवटचं. तेव्हा पण चांगली नंदी होती. तेव्हा आम्ही 8 नंबर तासानं पळून सेमी काढला होता. म्हणजे त्यात अपेक्षा पण नव्हती. खरं मालकाला तुम्हाला पण नव्हती. तुम्हाला एक प्रश्न विचारतो की खरा नंदी कुठला जो पब्लिकनं पळतो तोच का? राहुल भाई म्हणतातच की बेताळ मथुर नंतर कोण झालं नाही, होणार नाही. एवढं मुंबईचं पब्लिक तोडणं म्हणजे सोकाचं नाही. आता मस्त पाहतात नाही असं नाही, पण तेवढं टिकून पळणं आता ह्या वयात पण कोणाचं पण काम नाही. होईल का पायरा, करूया का? झाला राहुल तर दादांना 100% विचारा की. झाला तर 100% आमची पण इच्छा आहे पाळायची. काय सांगा राहुल दादांना? एक मैदान द्या आम्हाला बैल, बाकी काय नाही. ह्याच्या एकदाच वाट्यात पळू द्या, काय का होईना. कारण की पब्लिकनं पळतो. कारण बैल दोन्ही खात बाहेरनं पळतो, काय अडचण नाही. आणि मेन मुद्दा आहे, बैल एकदा झालं सरळ लागला की किती होरा माणूस आला तरी हलत नाही. ह्याच्यात चिमणगावच्या मैदानात एकदम कडं तास होतं, माणसाला चालत नव्हतं. तसल्या तासाने निम्म्यातनं गाडी हाणून दिली नाही. तेव्हा गोडविनेश्वरचा शंभूनी होता. परत तुम्हाला सांगतो ह्याच्यात आम्ही 1 नंबर केला होता, पण गड सेमी फायनल बैल म्हणजे असं निम्म्यातनं अशी गाडी हाणून देत नव्हता. तो पण बैल काही कमी पळत नाही, त्या पण बैला फुल स्पीड आहे. आणि दोन्ही पण बाहेरच्या असल्यामुळे गाडी जाम पळते. ठीक आहे मित्रांनो, ही एक छोटीशी मुलाखत होती हिंद केसरी सातारा रोडकरांचा हरण्या. धन्यवाद.